नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। बघा, आज पुणे शहरामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सुद्धा 1200 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, अमरावती असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजेच ग्राहकांना आज मोठमोठ्या शहरांमध्ये आज मोठमोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। तुम्ही सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा 100% घ्यायचा आहे, कारण गेल्या 6 महिन्यांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। परंतु आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होणार आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे, त्याची माहिती आज अनुभवी सराफांनी दिलेली आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या 3 तारखांना सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। या 3 तारखांना सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे, कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्याच्या किमती कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत सोन्यावरती जो एक्स्ट्रा टॅक्स लावण्यात आलेला होता तो टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स हटवण्यात सुद्धा आलेले आहे। त्यामुळे राज्यातील त्यासोबत संपूर्ण भारत देशामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। या दिलासामुळे भरपूर ग्राहकांनी आजपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु जर तुम्हाला याच्यापेक्षा अजून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या 3 तारखांना सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना आपल्याला सुद्धा माहिती असतं की सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक हे 100% सुरक्षित सुद्धा गुंतवणूक असते, कारण आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण तांब्यामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण पितळामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, चांदीमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करत नाही, परंतु सोन्यामध्ये 100% जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो, कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की भविष्यामध्ये सोन्याच्या बदल्यामध्ये जास्त व्याजदर मिळून जाईल, सोन्याच्या बदल्यामध्ये जास्त पैसा 100% मिळून जाईल आणि ग्राहकांना हा अंदाज 100% खरा सुद्धा ठरलेला आहे। जर तुम्ही मागच्या 5 वर्षांचा विचार केला तर मागच्या 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये 50,000 रुपयांची वाढ सुद्धा झालेली आहे। बघा, 2020 मध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता आणि आता 2025 मध्ये सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता। म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्याने ऐन लग्न सराईमध्ये लाखाची भरारी घेतलेली होते, परंतु ग्राहकांना लाखाची भरारी घेणारं सोनं आज सकाळी पडलेलं आहे। आज सकाळी सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण भरपूर ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं, स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना लग्न सराई असेल त्यासोबत सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होते, तर काही ग्राहकांना भेटवस्तू सुद्धा द्यायची होती, परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा झालेली होती। त्यासोबत सोन्याने लाखाची भरारी सुद्धा घेतलेली होती, परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं आज घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। बघा, ग्राहकांना जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर 100% तुमचा फायदा होणार आहे, परंतु आम्ही दिलेल्या 3 तारखांना सोने खरेदी केलं तर या ठिकाणी तुम्हाला डबल फायदा
सुद्धा होणार आहे, कारण या 3 तारखा सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या तारखेला 100% सोनं 100% घसरणार आहे, कारण पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात। त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी वाढतील, सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज अनुभवी सोनार सुद्धा देतच असतात। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी या तारखांपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे आणि या तारखेपर्यंत 24 कॅरेटचं सोनं खरेदी सुद्धा करायचं आहे। परंतु मागच्या 2 दिवसांच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट आलेल्या होत्या की आमची फसवणूक झालेली आहे, आम्हाला 24 कॅरेटचं सोनं सांगितलं होतं परंतु ते सोनं 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं निघालेलं आहे। तर अशा पद्धतीने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहोत। म्हणजे 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे, जेणेकरून तुमचे कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, तुमच्याकडून जास्त पैसे घेतले जाणार नाहीत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होते, सोन्याचा भाव 1,04,000 रुपयांच्या पुढे सरकलेला होता। काही अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव 1,50,000 रुपयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले होते, परंतु हे सर्व अंदाज खोटे सुद्धा ठरलेले आहेत, कारण लाखाची भरारी घेणारं सोनं घसरलेलं आहे। तरी घसरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु ज्या ग्राहकांनी 1,04,000 रुपयांना सोने खरेदी केलेलं होतं त्या ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यांना वाटत आहे की आपण थोडीफार वाट पाहिलेली असे तरी पण चाललेले असते, कारण त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये सोनं मिळालेलं असतं, परंतु त्यांनी त्यावेळेस घाई केलेली होते, त्यामुळे त्यांचा 100% तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्ही मागच्या 4 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल, म्हणजे तुम्ही 1 लाख रुपयांना सोने खरेदी करून ठेवलेलं असेल, त्यासोबतच काही ग्राहकांनी जुनं सोनं राखून ठेवलेलं होतं, तर त्या ग्राहकांनी ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याची माहिती आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेली आहे। अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ग्राहकांनी ते सोनं राखून ठेवायचं आहे की मोडायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे, 2 दिवसांमध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती येणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे, जेणेकरून रोजची रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। बघा ग्राहकांनो, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे, होत आहे, परंतु चांदीचे भाव वाढत चाललेले आहेत। चांदीमध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये सरासरी 8 ते 9 हजार रुपयांची वाढ झालेली आहे। आज जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी 1,16,000 रुपये सुद्धा मोजावे लागतील। बघा, भरपूर ग्राहकांना स्वतःसाठी चांदी खरेदी करायची होते, भरपूर ग्राहकांना देवस्थानात चांदी सुद्धा भेटवस्तू म्हणून द्यायची होते आणि त्यांना जास्त प्रमाणामध्ये चांदी सुद्धा खरेदी करायची होते, परंतु सध्याच्या स्थितीला चांदीचे भाव वाढत चाललेले आहेत। त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांना एक आनंदाची बातमी अनुभवी अभ्यासकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ती बातमी म्हणजे या तारखेपासून चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त चांदी सुद्धा मिळणार आहे। ती तारीख सुद्धा बघणार आहोत। बघा ग्राहकांनो, सोने हा एक 100% सुरक्षित धातू आहे, परंतु सोन्यामध्ये कधी गुंतवणूक करायची असते आणि सोनं कधी मोडायचं असतं याची माहिती अनुभवी अभ्यासक देत असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा या अनुभवी अभ्यासकांच्या आधारावरती सोनं खरेदी करत जा, त्यासोबतच अनुभवी सोनारांच्या आधारावरती सोनं मोडत। परंतु ग्राहकांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, आज तुम्हाला किती हजार रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सकाळपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली होती। म्हणजे सकाळी सराफांचे बाजार उघडले तर पुढच्या 1 तासांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। पुढच्या अजून 1 तासामध्ये म्हणजे टोटल मिळून 2 तासांमध्ये सोन्यामध्ये प्रचंड मोठी घसरण सुद्धा झालेली होती। ही घसरण पाहून भरपूर ग्राहकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या गावामध्ये
जे सराफांचे दुकान आहेत तर त्या दुकानामधून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। कारण एक अंदाज अशा पद्धतीने वर्तवण्यात आलेला आहे की पुढच्या महिन्यामध्ये सोन्याचा भाव 1,50,000 रुपयांच्या पुढे सुद्धा जाणार आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी आजपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे काही असे नागरिक आहेत की ते नागरिक ज्यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात त्यावेळेस खरेदी करत असतात आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात त्यावेळेस ते ग्राहक सोनं सुद्धा मोडत असतात। बघा, जर तुम्हाला सोन्यामध्ये फक्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून गुंतवणूक करा। परंतु ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी, स्वतःसाठी किंवा भेट वस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल तर त्यांनी या तारखेपासून सोने खरेदी करायचे आहे, जेणेकरून त्यांना जास्त प्रमाणामध्ये व्याजदर मिळेल, कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। तर बघा ग्राहकांना आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे। परंतु आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुद्धा बंद झालेला आहे। बघा, हे सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुरू होतं म्हणजेच अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल, बांगलादेश असेल, म्हणजे जे मोठमोठे देश आहेत तर या देशांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुद्धा सुरू झालेलं होतं। त्यामुळे सोन्याची आयात आणि निर्यात सुद्धा बंद झालेले होते। त्यामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्याची कमतरता सुद्धा भासत होते। परंतु सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध बंद झालेला आहे, त्यामुळे सोन्याची आयात आणि निर्यात सुद्धा सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा पुरवठा सुद्धा होतच आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला सराफांच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, परंतु ग्राहकांची गर्दी झालेली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। ही गर्दी पाहून शेजारील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा ग्राहकांना, जर तुम्हाला खरोखर 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या 3 तारखांना सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। जर तुम्ही या 3 तारखांना सोने खरेदी केलं तर या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होईल, या ठिकाणी तुमचा फायदा सुद्धा होणार आहे। परंतु जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुम्हाला 100% पश्चाताप होईल, 100% तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। कारण आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे, परंतु पुढच्या 2 दिवसांमध्ये त्याच्या दुप्पटपेक्षा मोठी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा ग्राहकांनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा भरपूर वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलेला आहे। आता आपण थेट 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, आज तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यानंतर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुमचे कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। बघा, मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या सोबत अशाच पद्धतीने प्रकार सुद्धा घडलेला आहे। त्या ग्राहकाने पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे। बघा ग्राहकांनो, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठे विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। कारण काल सोन्याचा भाव 1,04,000 रुपयांवरती पोहोचलेला होता, आज त्याच्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजे सरासरी आज 1,01,000 रुपयापर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव गेलेला आहे। त्यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयापर्यंत आलेला आहे। म्हणजे 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये सुद्धा 350 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यासोबतच 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये 379 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। उर्वरित कॅरेटच्या सोन्यामध्ये सुद्धा घसरण झालेली आहे। बघा ग्राहकांनो, 24 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे। बघा, 24 कॅरेटच्या सोन्यावरती एक ट्रेडमार्क असतो, म्हणजेच एक त्याचं चिन्ह असतं, ते चिन्ह असेल तर त्या ठिकाणी ते 24 कॅरेटचं सोनं असतं आणि ज्या सोन्यावरती ट्रेडमार्क नसतं त्या सोन्यावरती ते सोनं 22 कॅरेट, 18 कॅरेटचं सोनं असतं। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला वाटत